Good morning, all of you students. बायोलॉजी लेक्चर मध्ये आपण 11th स्टँडर्ड पहिला टॉपिक लिव्हिंग वर्ड्स. लिव्हिंग वर्ड मध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ लाईफ, डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग और अवॉइड कॅन बायोटिक कंपोनंट. त्यानंतर टॅक्झॉनॉमिकल एड्स. टॅक्झॉनॉमिकल एड्स मध्ये पाठीमागच्या तासाला आपण बॉटॅनिकल गार्डन्स, हर्बेरियम, म्युझियम, त्यानंतर आजच्या तासाला आपण झूलॉजिकल पार्क याचा अभ्यास करणार आहोत. बघा इकडे लक्ष द्या, एक कन्सेप्ट आहे, महत्वाचा भाग आहे हा झूलॉजिकल पार्क. झूलॉजी रिलेटेड टू झू मीन्स एनिमल, फक्त इथं प्राण्यांचा संबंध आहे. जसं आपण बॉटॅनिकल गार्डन मध्ये प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन ऑफ प्लांट, बॉटॅनिकल गार्डन म्हटलं का बॉटनी फक्त झाडांचं पालनपोषण संगोपन, आणि इथं झू एनिमल. झूलॉजिकल पार्क कॉमनली कॉल्ड, सर्वसाधारण झूलॉजिकल पार्कला आपण काय म्हणतो बघा, झूलॉजिकल पार्क, झू प्राणी संग्रहालय. झूलॉजिकल पार्क म्हणजेच झू प्राणी संग्रहालय. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 10वी पर्यंत किंवा घरगुती फॅमिली सहित प्राणी संग्रहालयाला भेट दिलेली. प्राणी संग्रहालय शाळा, कॉलेजेस असतील किंवा इतर सहली ट्रिप असतील, यामध्ये प्राणी संग्रहालयाला आपण भेट देतो. आणि प्राणी संग्रहालयाचं महत्व काय, प्राणी संग्रहालय कोणत्या पद्धतीने त्याची मॅनेजमेंट केली जाते याचा आपण अभ्यास केलेला आहे. झूलॉजिकल पार्क किंवा झू प्राणी संग्रहालय म्हणजे काय बघा, द प्लेस वेअर, असं एक ठिकाण, द प्लेस वेअर वाईल्ड एनिमल्स. वाईल्ड एनिमल म्हणजेच काय, जंगली प्राणी थोडक्यात, की यामध्ये अनेक प्रकारचे एक्वेटिक सुद्धा एक्वेरियम तयार केलं जातं. पाण्यामध्ये असणारे प्राणी, मासे असतील, फ्रॉग असतील, क्रॅब खेकडा असेल, ॲम्फिबियन्स असतील, त्याचबरोबर रेप्टाइल्स, सरपटणारे सर्प, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, सापांच्या वेगवेगळ्या जाती, दुर्मिळ असणाऱ्या रानटी, विषारी, बिनविषारी साप आहेत, पक्षी, बर्ड्स, काही सस्तन प्राणी, यामध्ये लायन्स, टायगर्स, एलिफंट असतील, यासारखे अनेक प्राणी एकत्रित ठेवणं म्हणजे प्राणी संग्रहालय. झूलॉजिकल पार्क इज अ प्लेस वेअर वाईल्ड एनिमल्स, काय केलं जातं याच्यामध्ये बघा, वाईल्ड एनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी. कॅपिटिव्हिटी म्हणजेच काय बघा, थोडक्यात त्यांना बंदिस्त करणं, कॅपिटिव्हिटी कैदेत ठेवणं म्हणजे कॅपिटिव्हिटी. Wild animals are kept in captivity under human management. मानवी नियंत्रणाखाली, मानवाचं याच्यावरती नियंत्रण आहे. Human beings provide food, nutrient to the wild animal captivity, protect us. त्यांचं संरक्षण करणं, त्यांना अन्न पुरवठा करणं किंवा पाणी असेल, मेडिसिन, मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध करणं कॅपिटिव्हिटी. Wild animals are kept in captivity called zoological park or zoo. बघा zoological park म्हणजे काय, पहिला कन्सेप्ट समजून घ्यायचा, किंवा झू प्राणी संग्रहालय, place where wild animals are kept in captivity by providing protection, care, nutrient, mating behavior. कॅपिटिव्हिटी मध्ये प्राण्यांचं म्हणजे अंडर ह्युमन मॅनेजमेंट वाईल्ड एनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी. आणि मग याचा उपयोग काय होतो, याच्यामध्ये काय केलं जातं, ह्युमन बीइंग्स प्रोटेक्ट वाईल्ड एनिमल्स, प्रोटेक्टेड अँड केअर, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना संरक्षण दिलं जातं, प्रोटेक्टेड अँड केअर, as well as provide condition similar to their natural habitat. ते प्राणी ज्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये वाढतात
अशी नॅचरल हॅबिटॅट प्रोव्हाइड करणे. नॅचरल हॅबिटॅट आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिम पद्धतीनं त्या प्राण्यांसाठी नॅचरल हॅबिटॅट तयार करणे. वाईल्ड ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड, care and provide conditions similar to their natural habitat, that is ex situ conservation. ex situ conservation म्हणजे काय की वेगवेगळ्या भागात सापडणारे जे जंगली प्राणी आहेत, वाईल्ड ॲनिमल आहेत, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे प्रोटेक्टेड एरियामध्ये कॅपिटिव्हिटी मध्ये बंदिस्त करणं म्हणजे ex situ conservation. आणि जे प्राणी आहे त्या ठिकाणीच किंवा वनस्पतींचं आहे त्याच ठिकाणी इन देअर नॅचरल हॅबिटॅट इन सिटू कॉन्झर्वेशन. दोन शब्दामध्ये फरक लक्षात ठेवा. इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? वाईल्ड प्लांट अँड ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड टू देअर नॅचरल हॅबिटॅट. आहे त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करणं, कॉन्झर्वेशन करणं, प्रिझर्वेशन करणं म्हणजे इन सिटू कॉन्झर्वेशन. And new locality from natural habitat to a place, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं आणि त्या ठिकाणी प्राण्यांचं पालन पोषण संगोपन करणं म्हणजे एक सिटू कॉन्झर्वेशन. वाईल्ड ॲनिमल ह्युमन बीइंग्स प्रोव्हाइड फूड, न्यूट्रिएंट, मेडिकल फॅसिलिटीज and provide conditions similar to their natural habitat सारखी कंडिशन सप्लाय करणे, एक सिटू कॉन्झर्वेशन. नॅचरलिस्ट, the research persons who study the wild animals, naturalists can study food habits of wild animals, behavior, habitats, mating behavior यांचा अभ्यास केला जातो. नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ वाईल्ड ॲनिमल्स which can protected in zoological park or zoos. To maintain biodiversity means vast variety of organisms, plant and animals, microorganisms, different kinds of varieties, live beings, living things present on earth. And to maintain biodiversity records, some tools. हे सुद्धा झूलॉजिकल पार्क हे सुद्धा एक टॅक्झॉनॉमिकल एड आहे. टॅक्झॉनॉमिकल एड्स ज्या पद्धतीनं बोटॅनिकल गार्डन, म्युझियम, हर्बेरियम, तसेच झूलॉजिकल पार्क हे सुद्धा टॅक्झॉनॉमिकल एड आहे. टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी some tools are as follows. बघा हे अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत, सगळे समजून घ्यायचे. फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स, कीज, कॅटलॉग. फॉर ह्या सगळ्यांचा उपयोग कशासाठी केला जातो बघा? टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स, टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ डिफरंट व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स, अदर ऑर्गॅनिझम्स. Flora means related to plants. Flora या शब्दाचा अर्थ कशाच्या संदर्भात आहे बघा? फ्लोरा रिलेटेड टू प्लांट्स. प्लांट स्टडी करणं, प्लांटचा अभ्यास करणं म्हणजे फ्लोरा. आणि याच्या उलटा एक शब्द आहे फाउना. फाउना मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स. फाउना अँड फ्लोरा प्राणी आणि वनस्पती. तर फक्त फ्लोरा to maintain biodiversity record, some tools कोणते आहेत? फ्लोरा. फ्लोरा means plant life occurring in particular area on time. At particular area, different type of plants can be studied at a time called flora. Flora means plant life. बघा इथे तरी लक्षात ठेवा. Flora means plant life occurring in particular area on time, that is a flora. Plant life ला flora म्हणतात. सेकंड टर्म मॅन्युअल्स. मॅन्युअल्स म्हणजे काय बघा? मॅन्युअल्स मीन्स बुक्स प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट an organism. Manuals, different kind of information of organism, plant or animals.
मॅन्युअल्स आर द बुक्स. मॅन्युअल्स म्हणजेच काय तो मॅन्युअल्स हे बुक्स आहेत. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट एनिमल्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी, फ्लोरा, plant life. Manuals are the book or record provide information of an organism. Third term, to maintain biodiversity, monographs. Monographs in which describe any one selected biological group or families. Selected biological group निवडलेला जो ग्रुप आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुपचं डिस्क्रिप्शन हे मोनोग्राफ मध्ये. मोनोग्राफ डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप्स, एनी वन फॅमिली, वन जीनस, स्पेसीज, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमची माहिती डिस्क्राइब केलेली आहे मोनोग्राफ्स. फ्लोरा, प्लांट लाईफ मीन्स फ्लोरा, एनिमल लाईफ मीन्स फाउना. Manuals, book providing information. Monograph, describe any one selected biological group. Fourth one is the keys. Taxonomical, important taxonomical aids are keys. Keys for identification of species. Plant or animal species identify करण्यासाठी. Identification of species found in a particular area. Identification of species. आता keys म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर याच्यामध्ये आपण प्लांट किंवा एनिमलचा विचार केला तर सीड्स आर विथ 2 कॉटिलिडॉन और 1 कॉटिलिडॉन. एखाद्या बियांच्या मध्ये समजा एकच किंवा 2 डाळे असतील, 2 दल असतील, एकच कॉटिलिडॉन असेल तर हा ग्रुप होतो मोनोकॉट. 2 असतील तर अशा वेळेला काय म्हणायचं? डायकॉट. हे की दिलेले सीड्स आर विथ सिंगल कॉटिलिडॉन कॉल्ड मोनोकॉट, सिंगल कॉटिलिडॉनला मोनोकॉट, 2 कॉटिलिडॉनला डायकॉट. याच्यामध्ये कीज डिपेंड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकमेकांच्या उलटे, एकतर ऍब्सेंट किंवा प्रेझेंट. कीज वरून वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वर्गीकरण करणं किंवा आयडेंटिफिकेशन कीज. अँड स्टेटमेंट ऑफ कीज कॉल्ड लीड. लीड म्हटलेलं लीड. कीज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. एखाद्या विभागामध्ये समजा एखादी वनस्पती किंवा प्राणी जर आपल्याला आढळलेला असेल तर त्याच्या कॅरेक्टरवरून, कीज वरून, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वरून त्याचं सिस्टमॅटिक पोझिशन क्लासिफिकेशन केलं जातं म्हणजे कीज. कॅटलॉग्स, जसं स्कूल्स अँड कॉलेजेस मध्ये हजेरी पत्रक असतात कॅटलॉग्स, की त्यामध्ये अनुक्रम नंबर, विद्यार्थ्यांचं नाव, जन्मतारीख, त्याची कास्ट वगैरे अशा अनेक प्रकारची माहिती असते, त्याचे कॅरेक्टर असतात. असंच हे टॅक्झॉनॉमिकल एड मध्ये वापरण्यात येणारे एक घटक आहे एड्स कॅटलॉग्स. Catalog contain information about a studied organism. कॅटलॉग मध्ये स्टडी केलेल्या ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन स्टोअर केली असते. Catalogs contain information about a studied organism or genera or family. म्हणजे कंप्लीट एक वनस्पतीचं कुल, फॅमिली असेल, जीनस, जनरा असेल किंवा इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला आहे, ह्याची जी माहिती असेल त्या माहितीच्या संग्रहालयाला कॅटलॉग म्हणतात. कॅटलॉग्स contain information about a studied organism or genera or family. बघा इथपर्यंत टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड सम बेसिक टूल्स आर एज फॉलोज. हे टूल्स कोणते? फ्लोरा हा जो शब्द आहे रिलेटेड टू प्लांट, plant life. Fauna related to animal life. Manuals means books provide information. Manuals असतात. Monographs describe any one particular selected biological group.
ग्रुपचा अभ्यास केल्यानंतर सर्व वनस्पती किंवा प्राण्यांचा अभ्यास करण्याची गरज नाही. मोनोग्राफ डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. कीज identification of species found in particular area. Catalog contain information about studied organism. कॅटलॉग मध्ये बघा महत्वाचं काय, स्टडीड ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन किंवा स्टडीड जनरा किंवा फॅमिलीची इन्फॉर्मेशन. इन इंडिया देर आर अबाउट 72 in India there are about 72 zoological park or zoo प्राणी संग्रहालयाची भारतामध्ये संख्या किती आहे एकूण बघा. काही एक्झाम्पल इथे बघा. झुलॉजिकल पार्क, नॅशनल झुलॉजिकल पार्क दिल्ली किंवा न्यू दिल्ली, नॅशनल झुलॉजिकल पार्क दिल्ली, राजीव गांधी झुलॉजिकल पार्क पुणे, इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क विशाखापट्टणम. हे एक दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. झुलॉजिकल पार्क, नॅशनल झुलॉजिकल पार्क दिल्ली, राजीव गांधी झुलॉजिकल पार्क पुणे, इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क विशाखापट्टणम. विशाखापट्टणम झुलॉजिकल पार्क, झू प्राणी संग्रहालय. बघा इथपर्यंत एक नोट, एक कन्सेप्ट क्लिअर करायचा. झुलॉजिकल पार्क म्हणजे काय, सुरुवातीला आपण डेफिनेशन फॉर्म लिहिलेलं आहे. ए प्लेस वेअर or zoological park or zoo means wild animals are kept in captivity under human management. Human provide food, care, protected and care provide conditions similar to their natural habitat. Wild animal ला natural habitat supply करणं. Animals are conserved away from natural habit called ex situ conservation. Ex situ conservation. Naturalists can study food habits, behavior, mating behavior, and to maintain biodiversity records. Some tools are as follows. आणि हे कोणते आहेत बघा, फ्लोरा, manuals, monographs, keys, and catalogs. In India, there are 72 zoological parks or zoos. National Zoological Park New Delhi, Rajiv Gandhi Zoological Park Pune, Indira Gandhi Zoological Park विशाखापट्टणम. इथपर्यंतचा हा एक भाग तयार करा.